हॅलो गाइस, सलाम नमस्ते, केम छो, कसं काय? तर राम राम मंडळी मित्रांनो, तुमचा वाटला लाडका सौरभ पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येतील. तर मित्रांनो, कपडे बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठेतरी चाललोय बाबांच्या दर्शनाला. तर मित्रांनो, आपण चाललोय एक दिवसीय पालखीला. आपण म्हणजे दरवर्षी आपण मोठ्या पालखीला जातो, म्हणजे डोंबिवली टू शिर्डीला. आज आपण चाललोय डोंबिवली वेस्ट मधून देवी चौकातून देवी चौक ते ठाण्याला वर्तक नगर पर्यंत. तर ही एक दिवसीय पालखी आहे. ते आपले परेश दादा आणि पवन दादा हे आपले आयोजक आहे पालखीचे. तर चला मग निघूया, आपण घरातून तयारी वगैरे केली आहे. तर ओम साईराम जाऊया. आता आपण पालखी निघते त्या लोकेशनला, म्हणजे देवी चौकात. आता मी थोडा देवी चौकाच्या जवळ आलोय राहण्यासाठी. तर चला साईराम, निघूया आपण. पालखी जिथून निघते त्या ठिकाणी आणि तुम्हाला तिथून सगळं पदयात्रेचा प्रवास संपूर्ण आज मी दाखवणार. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालोय. जात होतो बाहेर तर एक गोष्ट आठवली. तुम्हाला पण ह्या पालखीमध्ये येण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता, जेणेकरून ह्या वर्षी तुम्हाला जमलं नाही तर नेक्स्ट इयरला तुम्ही नक्की येऊ शकतात. कुठे कसं काय यायचं मी तुम्हाला सांगू शकेन. तर फक्त तुम्ही कमेंट करा, तुम्हाला पण पालखीला यायचंय. मी तुमच्यापर्यंत सगळी डिटेल पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. साईराम, तर निघूया आपण लवकरात लवकर बाबाच्या भेटीला. साईराम. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण देवी चौकात. देवी चौकात मित्रांनो परेश दादा आणि पवन दादा यांच्या घरातूनच पालखी निघते. मित्रांनो, सगळ्यात आधी साईबाबांच्या पादुकांची पूजा केली जाते, त्याच्यानंतरच पालखीमध्ये पादुका ठेवल्या जातात आणि इकडूनच पालखी निघते आपली वर्तक नगरला. तर चला तर मित्रांनो, आपण खाली जाऊया, पालखी निघायची तयारी करूया. सालाबादप्रमाणे याही वर्ष आपलं 8वं वर्ष आहे. साईबाबांच्या पालखी मिरवणूक पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. सुरुवातीला 20-25 लोक जात असताना आज 150 क्रॉस केलेले आहे आपल्या पालखीने. 150 वर्ष क्रॉस करायची कारण एवढीच. तर साईराम मित्रांनो, पालखी निघाली आपल्या डोंबिवलीमधून वर्तक नगरला जाण्यासाठी. सगळ्यात आधी पालखी घेतली आपल्या पवनदादा पाटीलनी खांद्यावर आणि तिथूनच सुरुवात झाली आपल्या पदयात्रेला. चला तर मित्रांनो, जाऊया आपण ठाण्याला वर्तक नगरला. ओम साईराम, जय साईराम करत.
तर साईराम मित्रांनो, पालखी पोहोचली आता आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवरती. नाश्त्याचा हॉल्ट आहे आपल्या डोंबिवली वेस्टला मोठा गावमध्ये दत्तांच्या मंदिरामध्ये. तर इकडे आता पालखी ठेवली जाईल, पालखीची पूजा होईल, आरती होईल आणि सुंदर असा सगळ्यांचा नाश्ता होईल. त्याच्यानंतर इकडून आपण निघणार आणि जाणार डायरेक्ट बॉम्बे ढाबाला, तिकडे आपल्या जेवणाचा हॉल्ट आहे. तर चला पालखी वगैरे ठेवूया, नाश्ता वगैरे करूया, आरती वगैरे करूया आणि निघूया. साई न भेटाया तुम्ही येता का मी निघालो. साईराम मित्रांनो, पोचलो आपल्या दुपारच्या हॉल्टवरती, म्हणजे द बॉम्बे ढाबा. ठाण्याच्या रोडला आहे द बॉम्बे ढाबा. ह्या ढाब्यावरती पोचली बघा. पालखी पण आता जाईल आतमध्ये या धाब्यामध्ये आणि पालखीला मस्तपैकी सुंदर अशी जागा दिलेली आहे मध्ये. तिकडे मध्यभागी पालखी राहील आणि आजूबाजूला सगळे आपले साईभक्त बसतील. पालखीची आरती वगैरे होईल, आरती होईल, त्याच्यानंतर भजन होईल. तर साईराम मित्रांनो, आपण निघालो होतो डोंबिवलीवरून आपल्या देवी चौकातून. सकाळी 6 वाजता निघालो होतो. मध्ये नाश्त्याचा हॉल्ट होता, त्याच्यानंतर आपला डायरेक्ट आता हा हॉल्ट आहे तो जेवणाचा हॉल्ट आहे आपला. हा मागे बघत असेल तुम्ही ठाण्याचा रोड आहे आणि आपला हॉल्ट आहे तो द बॉम्बे ढाबा. द बॉम्बे ढाबा तिकडे आपला हॉल्ट आहे दुपारचा जेवणाचा. तिकडे आता आपण जेवण वगैरे होणार आणि पालखीची पूजा होणार, पालखीची आरती होणार, त्याच्यानंतर पालखीमध्ये भजन असणार. फुल सगळेजण जल्लोषात भजन करणार, त्याच्यानंतर जेवणार वगैरे आणि थोडा आराम करणार आणि इकडूनच आपण निघणार आहे आपल्या बाबांच्या मंदिरात, म्हणजे वार्तकनगरला जे बाबांचं मंदिर आहे त्याच मंदिरात आपण जाणार आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय आहे वगैरे वगैरे. साईराम. तर फायनली मित्रांनो पोहोचलो आपण त्या बॉम्बे ढाबा. हा असा आहे ते बॉम्बे ढाबा, बॉम्बे ढाबा, बॉम्बे ढाबा. साईराम. Hall, check, आता दुसरे मालवणी इकडे आले प्रदीप शेट्टी म्हणून. ज्या वेळेला आम्ही जागा फिक्स करण्यासाठी आलो की आम्हाला ही जागा बाबांसाठी पाहिजे, तर त्या माऊलीने कोणत्याही प्रकारचा आम्हाला अडकाठी न येता ती म्हणाली जागा बाबांची आहे, ही वास्तू बाबांची आहे आणि माझं नाव सुद्धा साईनाथ आहे, त्यामुळे सर्व जागेसाठी आपल्याला संपूर्ण ही जागा आपल्याला वापरण्यात देण्यात आली. पण कृपया करून आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा त्यांचा काहीतरी अडकाठी निर्माण होत होती, पण त्यांना माहीत नव्हतं की आपल्याला मालकाने ही जागा दिलेली आहे. आणि ही जागा देत असताना गेल्या वर्षी आम्हाला साफसफाई करावी लागली, पण बाबांच्या कृपेमुळे यावेळेला त्या महिलेने संपूर्ण आपल्याला परिसर स्वच्छ करून साफ करून दिलेला आहे. आणि आज या वास्तूमध्ये आज बाबांचं आगमन झालेलं आहे आणि या वास्तूमध्ये जे मालक आहेत राजू शेट्टी म्हणून, प्रदीप शेट्टी आणि वासू शेट्टी या दोन पार्टनरने अच्छा वडील आणि मुलगा, आणि खरोखर ही वास्तू आपल्यासाठी त्यांनी दिलेली आहे आणि या वास्तूमध्ये आज बाबांचं आगमन झालेलं आहे.
सुरुवातीला आलो तेव्हा इकडचा सुगंध आणि आता बाबा आल्याच्या नंतर इकडचा जो सुगंध येतोय तो फार वेगळा आहे. आणि हे करत असताना आपण इथं आता आरती तर होणार, पारायणी झाले, भजनही होईल, महाप्रसादही होईल. आणि हे करत असताना खरोखर आपल्याला ही वास्तू मिळणंही फार महत्वाची असते. ही जागा मिळण्यासाठी आम्ही 10 दिवसापर्यंत येऊन गेलो आणि ही जागा आपण आपल्या विश्रांतीगृहासाठी घेतलेली आहे. कृपया करून परिसराचा सन्मान ठेवायचा, कुठेही कचरा तर साईराम मित्रांनो, आरती वगैरे झाली, आता तिकडे भजन चालू आहे. आता परिस्थिती आपल्याला दाखवतात की दुपारच्या साई भोजनमध्ये काय काय आहे. त्यांनी सगळ्यात पहिले आपल्याला भाकरी दाखवली आहे. तिकडून आले ते पुढे जाऊन आता काय डब्यात काय आहे, डब्यात काहीतरी स्वीट असेल. साईबाबांसाठी गुलाबजाम वगैरे दिले, ते बाबांना पहिले नैवेद्य अर्पण केले जाईल, त्याच्यानंतरच आपण सगळे जेवणार आहोत. त्याच्यानंतर पवनदादा पुढे गेले, आपल्याला राईस दाखवलं आहे, राईस पण आहे. त्याच्यानंतर पुढे गेले पिठलं तर मला खूप आवडतं, खूप सुंदर असतं पिठलं. त्याच्यानंतर मित्रांनो या डब्यामध्ये भाजी आहे. हे आपलं जेवण आपण डोंबिवलीतूनच बनवून आणतो आणि ते डाळ आहे. तर परेशदादांनी सुंदर असं आपल्याला जेवण वगैरे दाखवलं. तर सगळे साईभक्त जेवायला पण बसलेत. एका ठिकाणी भजन चालू आहे आणि काही माऊली जेवत आहेत. मग नंतर हे भजनाला बसतील आणि बाकीचे माऊली जेवायला येतील. तर साईराम मित्रांनो, बाबांना भोजन अर्पण केले. आता त्याच्यानंतर आपण पण जेवूया. बघा गुलाबजाम आहे, लोणचं आहे, पापड आहे, पिठलं आहे, भाजी आहे आणि कोशिंबीर आणि भाकरी आहे. तर हे विनूबाई पण आपल्या बाजूला जेवतो. ह्याचा फर्स्ट टाइम आहे पालखीमध्ये. भावा आणि जे सहभागी होऊन सुद्धा गेली महिनाभर खूप एवढी सेवा करतात आहे की प्रत्येकाला त्याचा आनंद घेता येतोय. आज आपल्या पालखीचा ओम साई गणेश मित्र मंडळ या पालखीचे एवढं काही छान आयोजन आहे. 1 दिवसाचं आपलं आयोजन आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व आयोजन होते. आपल्याला ज्या टोप्या दिल्या त्या टोप्या किती लोक विसरले. आम्ही ठिकाणी आजूबाजूला जमा करू इथं टोप्या आहेत. बाबाची प्रत्येक वस्तू हा बाबाचा प्रसाद मूर्ती असते. आपण जे भुरळे केस, कुरळे केस, काळे केस, पांढरे केस सगळे काय झालेले आहेत ते झाकण्यासाठी नाही, तर त्यांचा बाबांचा काहीतरी वे आहे. तुमच्याकडे सर्वांना आपण टोप्या दिल्या गेल्या. किती लोकांनी टोप्या, आता कोणाकोणा टोप्या सांगा बघू. बघा डोक्यावर आहेत का कोणाच्या टोप्या? साईराम मित्रांनो, आपला दुपारचा हॉल्ट होता द बॉम्बे ढाब्याला ठाण्याच्या रोडला. तर तिथून आता आपण इथून निघालोय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपला इथे दुपारचा हॉल्ट होता. इकडे आपल्या बाबांची आरती झाली, बाबांचं भजन झालं, बाबांना नैवेद्य अर्पण केलं आणि त्याच्यानंतरच सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण तर फारच खूप सुंदर होतं. तर मित्रांनो तुम्ही पण या बॉम्बेच्या ढाब्याला व्हिजिट करा, म्हणजे त्यांना पण आवडेल की आपल्या पालखीच्या थ्रू इकडे लोक येत आहेत जेवायला वगैरे. तर मित्रांनो पालखी आता इथून निघाली. हा बघा टेम्पो येतो डीजेचा टेम्पो पुढे जाईल, त्याच्या मागोमाग पालखी जाईल. तर मित्रांनो इथून आता डायरेक्ट आपण जाणार आहे बाबांच्या मंदिरात आणि तिकडे आपली आरती असणार आणि तिथून आपण बसनी जाणार आपल्या घरी. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला नक्कीच समजेल आपला 1 दिवसीय पालखी सोहळा कसा असतो, कसा नाही, कुठे स्टॉप वगैरे असतात ते पण समजेल. हा बघा माझा फोटो, उपकार्य अध्यक्ष सौरभ भाटे. तर मित्रांनो सगळे आपले साई भक्त निघतात आणि आपली पालखी पण निघाली आहे. ती बघा पालखी आता जस्ट आली. तर मित्रांनो हा झेंडा दिसतोय, झेंडेवाली माऊली दिसते, ती पुढची निशाणी आहे आपली आणि मागची निशाणी एक असते आणि मध्ये पालखी आणि सगळे साई भक्त असतात आपले. तर चला आता इथून पालखी निघाली आपली थाटामाटात. इथून डायरेक्ट जाणार आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच बाबांच्या चरणी. बघा सगळे साई भक्त, सगळे माऊली आपले आराम वगैरे करून निघालेत परत आपल्या पदयात्रेला. साईराम. मित्रांनो आता आपण आपल्या दुपारच्या हॉल्टवरचं निघालो आहे. खूप सुंदर हॉल्ट होता बॉम्बे ढाबा म्हणून. तिकडे आपण जेवलो, बाबांची आरती केली, बाबांचं भजन केलं आणि आपलं जेवण केलं. त्याच्यानंतर थोडा आराम केला होता आणि तिथून आपण निघालो आपल्या वर्तक नगरला बाबांच्या मंदिरामध्ये ठाण्याला.
तर आता आपण त्या मुंब्र्याच्या ब्रिजवरती आहे. हा बघा खाली मुंब्र्याची खाली आहे. त्या मुंब्र्याच्या ब्रिजवरती ते आपण आता संध्याकाळी आपल्याला 7 वाजेपर्यंत आपण मंदिरात पोहोचतो. बाबांच्या आरती असते मंदिरात. ती यावर्षी भेटते का नाही भेटते माहीत नाही, कारण दरवर्षी आम्ही आरतीसाठी पोहोचतो. तर चला जाऊया. साईराम. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण बाबांच्या मंदिरामध्ये. पालखी वगैरे आता आतमध्ये येईलच. तुम्ही तर विचार करत असाल सगळेजण काय करतात खाली झोपून. तर मित्रांनो तुम्हाला सांगतोच ते, जेव्हा मित्रांनो 8 वर्ष अगोदर पालखी चालू केली होती तेव्हा मी स्वतः हा निर्णय घेतला होता की आपल्या सगळ्या साई भक्तांनी असं खाली झोपायचं आणि त्याच्यावरून पालखी आपली चालत जाईल. जे कोण साई भक्त पालखी घेतील त्यांनी पालखी आमच्या पाठीवर पाय देऊन अक्षरशः मंदिरामध्ये जायचं अशी आमची इच्छा होती आणि ती गेली 8 वर्ष चालू राहिली आणि माझी अशी इच्छा आहे ती वर्षानुवर्ष चालूच राहू दे. ओम साईराम. तर चला आता पालखी येते समोरून बघा, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना जी उत्सुकता लागली आहे सकाळपासून आपल्या बाबांच्या दर्शनाची, जी थोड्याच वेळात आता होईल. बाबांचं दर्शन झालं की मन एकदम प्रसन्न होईल आणि जो काही थकवा आहे सकाळपासून आत्तापर्यंत तो क्षणातच निघून जाईल. तर मित्रांनो समोरून पालखी येते तोपर्यंत तुम्हाला बाबांचं सुंदर असं एक छोटंसं दर्शन दाखवतो. ओम साईराम जय साईराम. हे बघा बाबांची मूर्ती, बाबांची प्रतिमा किती सुंदर आहे. अक्षरशः मनाला भावुक होणारी मूर्ती आणि खूप प्रसन्न वाटतं मूर्ती बघितल्या. ओम साईराम ओम साईराम. तर साईराम मित्रांनो फायनली पालखी ठेवली बाबांच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या आतमध्ये. तर मित्रांनो आता इकडे आपली बाबांची आरती होईल आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे पद्धतशीरपणे रांगेत दर्शन होईल आणि त्याच्यानंतर बस केली आहे. बसमधून आपण जाणार आहोत घरी आणि तिथे आपली बाबांची मिरवणूक असणार, म्हणजे आपल्या पालखीची मिरवणूक असणार. तर चला आरती करूया, दर्शन घेऊया, तुम्हाला पण दर्शन देऊया बाबांचं. ओम साईराम जय साईराम. तर साईराम मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत ठाण्याच्या वर्तकनगरला साईबाबांच्या मंदिरात प्रतिशिर्डीला आला नसाल तर नक्की लवकरात लवकर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरसोबत लवकरात लवकर या मंदिरामध्ये या. हा मंदिर ठाण्यापासून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर येते. रिक्षा 25 रुपये घेते त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. तर तुम्ही कधी येताय लवकर या बाबांचं दर्शन घ्या, खूप प्रसन्न वाटेल.
तर मित्रांनो फायनली आपली आरती झाली बाबांची आणि त्याच्यानंतर आता सुंदर असं बाबांचं दर्शन झालं. इकडे द्वारका माहीतला जो फोटो आहे तो इकडे ठेवला आहे आणि खूप सुंदर वाटते. इकडे पण दर्शनाला नक्की या जर तुम्ही आलात तर आता आपण मंदिरातून थोडं बाहेर जाऊया. तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवायचा आहे मला. तर हे बघा माऊली लोक सगळे इथे बसलेत कारण सगळ्यांना रांगेतून दर्शन घ्यायला सांगितले म्हणून. तर हे बघा इथे दोरा वगैरे तुम्हाला घेऊ शकता हातात बांधण्यासाठी. इकडे लाडू पण भेटतात पण शिर्डीसारखे नसतात बट थोडेफार तसेच असतात. हे बघा इथे आजूबाजूला बसायला जागा आहे, खूप शांत आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो साईबाबांच्या मंदिराच्या आजूबाजूला पण खूप छोटे छोटे मंदिर आहेत, दाखवतो मी. सगळ्यात आधी हे बघा श्री नागदेवताचं मंदिर आहे. तर आपण नागदेवताचं दर्शन करून पुढे जाऊया दुसऱ्या देवाचं दर्शन करायला. तर तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत इकडून दर्शन करून घ्या, बघून घ्या, मन प्रसन्न होईपर्यंत बघून घ्या कारण तुम्ही पण इकडे कधी येणार आणि कधी बघणार, म्हणून लवकरात लवकर या. आता इकडे अजून एक मंदिर आहे छोटंसं, ते पण तुम्हाला दाखवतो मी. इथे महापुरुष मंदिर आहे मित्रांनो, महापुरुष मंदिर. हे पण खूप सुंदर आहे, बघायला या तुम्ही पण. इकडे दर्शन घ्या. मी पण दर्शन घेतलं आणि इथून गेलो पुढे. आता इकडे राईट साईडला एक छोटंसं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन. हे बघा इकडे. तर चला तिकडे जाऊया. अजून आपल्याला बरंच काही तुम्हाला दाखवायचं आहे आणि आपल्यासाठी बस केली आहे, त्या बसमधून निघायचं आपल्याला घरी. तर मित्रांनो इकडे श्री दत्तांचं मंदिर आहे. दत्तांचं मंदिरामध्ये पण दर्शन केलं. तुम्ही पण नक्की या इकडे. हे सगळं दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्ही इकडे आलात तर तुम्ही या सगळ्या देवांचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो इकडे गणरायाचं दर्शन पण होईल आणि त्याच्याच बाजूला आहे आपले महादेवाचं पण दर्शन होईल. त्याच्या बाजूला आहे इकडे अजून एक आपले देवीचं पण दर्शन होईल. तर माझी व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी कधी जातो इथे, तर मी कधी जाईन इथे, तर तुम्ही पण लवकरात लवकर नक्की या मंदिराला भेट द्यायला. तर मित्रांनो इथे शनिदेवाचं दर्शन होईल, त्याच्यानंतर हनुमंताचं दर्शन होईल. त्याच्यानंतर आता आपण जाऊया बाहेरच्या साईडला. तर मित्रांनो फायनली आता आपलं दर्शन झालं बाबांचं आणि मग मी प्रसाद वगैरे घेतला घरच्यांसाठी. आता बाहेर बस येईल, पालखी जाईल टेम्पोमधून कारण आपल्या इथे पालखीची मिरवणूक आहे आणि बसमधून सगळेजण घरी जातील. तर आता आपण पण बघूया, आपल्याला ॲक्च्युली बस जमत नाही म्हणून आपण इथून रिक्षानी आणि तिथून ट्रेननी गेलो, तर नाहीतर बसमध्ये जाऊ. बघूया आता कसं काय पुढचं. तर माझा मित्र जो होता माझ्यासोबत विनूबाई म्हणजे आपला भाऊ, तो काहीतरी घेतो घरच्यांसाठी काहीतरी घेतो. तर चला जाऊया आता बसची वाट बघायला, नाही तर ऑटो आणि ट्रेन आणि मग मिरवणुकीला. चलो. हा बोल काय तर सायराम मित्रांनो पालखी व्यवस्थित सुखरूपपणे आपल्या मंदिरामध्ये पोहोचली. सगळे माऊलींचं दर्शन झालं आणि आपण आता बसलो आपल्या बसमध्ये, मस्तपैकी जागावर पकडली आणि निघालो आपल्या डोंबिवलीच्या दिशेने. तर चला जाऊया डोंबिवलीला, तिकडे मिरवणूक आहे. तर सायराम मंडळी पालखी ठेवली आता आपल्या जागेवरती. फायनली पोहोचलो आपण डोंबिवलीला आणि मित्रांनो तुम्ही बघत आता सगळेजण खूप धमाल मस्ती करतायत नाचून, कारण पालखी आपली व्यवस्थित पोहोचून आली. त्याच्यानंतर हा जल्लोष तर असतो दरवर्षी, तर तुम्हाला पण दाखवतो सगळे कसे नाचतात. आणि आता थोड्या वेळी मी पण जाणार नाचायला, तर मला पण खूप इच्छा झाली नाचायची. साईराम नाचो आहे नाचो. ओम साईराम मित्रांनो फायनली आलो आपण आपल्या घरी, फ्रेश वगैरे झालो. तर मित्रांनो डोंबिवली देवी चौक ते आपल्या ठाण्याचा वर्तकनगर साईबाबांच्या मंदिरात जो आजचा व्लॉग होता तो तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि जर आवडला असेल तर आपला व्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर मित्रांनो तुम्हाला पण आपल्या पालखीमध्ये यायचं असेल आपल्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि एक दिवसाच्या पालखीचा आनंद घेण्यासाठी, तर मित्रांनो तुम्ही आताच आपल्याला कमेंट करून ठेवा, जेणेकरून तुमचं नाव पण नोंदणी करून ठेवा आणि नेक्स्ट वर्षी तुम्हाला कॉल करून तुम्हाला पण पालखीमध्ये येण्याचा आनंद देऊ. तर साईराम मित्रांनो भेटू एकदा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. बाय.